नमस्कार. आज दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी नवी मुंबई महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. माननीय महापौर, माननीय उपमहापौर आणि सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत करून सभेला सुरुवात करण्यापूर्वी राष्ट्रीय गीत आणि तदनंतर होणाऱ्या महाराष्ट्र गीतासाठी सर्व सन्माननीय सदस्यांनी उभे राहावे ही विनंती. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमित सुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं, वन्दे मातरं, वन्दे मातरम्. भारत माता की जय. सन्माननीय सदस्य अनिता शिवराम पाटील व श्री शिवराम पाटील यांची रजा मंजुरीस टाकत आहे. आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित माननीय महापौर साहेब, माननीय आयुक्त साहेब, सर्व सहकारी सदस्य, अधिकारी वर्ग, सचिव मॅडम, पत्रकार बंधू आणि उपस्थित प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग. आधुनिक शहर म्हणून नावाजलेल्या आपल्या नवी मुंबई शहराचे महापौर पद भूषवण्याची जी संधी मला मिळाली आहे हे माझे भाग्य आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब,
नवी मुंबईचे शिल्पकार व महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब, तसेच सन्माननीय उपस्थित सर्व सदस्यांनी माझ्यावर जो विश्वास दर्शविला आणि ह्या पदाची जबाबदारी माझ्याकडे दिली, त्याबद्दल सर्वात प्रथम मी आपले आभार मानते. प्रत्येक प्रभागातून जनतेने आपले प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत आणि आता प्रत्येक प्रतिनिधीची जबाबदारी आहे की जनतेसाठी आपल्याला कार्य करायचे आणि ह्या कार्य करण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. मतभेद नेहमीच असतात, पण मनभेद असू नये. आपण ह्या शहराचे सुजाण नागरिक आहोत. हे शहर आपलं आहे आणि ह्या शहराचं भवितव्य आपल्या हातात आहे. तरी माझे सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती असेल की आपण सर्व या सभागृहाच्या कामकाजात मला निश्चितच मदत कराल. सभागृह आपलं शांत आणि सुस्थितीत चालेल अशी मी अपेक्षा करते. मागील आठवड्यात आपल्या महानगरपालिकेने 2 राज्यस्तरीय महत्त्वाचे बहुमान पटकाविले आहेत. पहिलं म्हणजे पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन पुणे या त्रयस्थ संस्थेने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामगिरीची तपासणी करून जाहीर केलेल्या अहवालात नवी मुंबई महानगरपालिकेला राज्यात प्रथम क्रमांकाचं स्थान दिलं आहे. त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेस 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अमृत शहरांच्या गटात राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने महानगरपालिका स्थापन झाल्यापासून अशा विविध क्षेत्रांमध्ये बहुसंख्य असे नामांकन आणि पारितोषिक प्राप्त केलेले आहे आणि आपल्याला अशाच पद्धतीने पुढे काम करायचं आहे की आपल्या नवी मुंबईचं नाव देशात नव्हे तर जगात मोठं होईल. सर्व सदस्यांची मला ह्यासाठी सहकार्याची अपेक्षा आहे. आजच्या पहिल्या सभेत मी फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेत मी आपले मनापासून स्वागत करते आणि सर्व सदस्यांना विनंती करते की नियमाप्रमाणे आणि शांतपणे आपली सभा चालू राहणार आहे. आपण सभा सुरू होण्याआधी सर्व ह्यावेळी जे मान्यवर सदस्य सभागृहात निवडून आले आहेत त्याच्यात 70% सदस्य हे नवीन आहेत. त्याच्यामुळे आपण सर्वात प्रथम स्वतःची ओळख करून देणार आहोत. नमस्कार, मी सौ सुजाता सूरज पाटील, महापौर नवी मुंबई महानगरपालिका. नमस्कार, मी दशरथ सीताराम भगत, उपमहापौर महानगरपालिका. नमस्कार, मी कैलास शिंदे, आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका. सर्व सदस्यांना नमस्कार. मी प्रभाग क्रमांक 13 म्हणून निवडून आलेलो द्वितीय वेळा सभागृहात येत आहे. सर्वांचं मी नमस्कार करून पुढील वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. मी जयवंत दत्तात्रय सुतार 21 मधून या ठिकाणी सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे. नमस्कार, मी सूरज बाळाराम पाटील, प्रभाग क्रमांक 23 मधून निवडून आलेला आहे. सभागृहात येण्याची माझी ही 3री वेळ आहे. धन्यवाद. नमस्कार, मी निशांत फशीबाई करसन भगत, मी प्रभाग क्रमांक 18 मधून मधून निवडून आलेलो आहे. नमस्कार, मी सौ सलुजा संदीप सुतार, प्रभाग क्रमांक 25 मधून 3ऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे. मी श्री ज्ञानदेव रामचंद्र पाटील, प्रभाग क्रमांक 12 मधून निवडून आलेलो आहे. नमस्कार, मी प्रदीप उत्तम गवस, प्रभाग क्रमांक 23 मधून पहिल्यांदा निवडून आलो. नमस्कार, मी सुरेश गोपाल शेटे, नेरूर 21 मध्ये 2ऱ्या वेळी मी निवडून येणार.
प्रायव्हेट आहे पण नमस्कार, मी सुधाकर संभाजी सोनवणे, प्रभाग क्रमांक 6D मधून चौथ्यांदा महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करत आहे. नमस्कार, मी श्री भरत कृष्णा भोईर, मुक्काम पोस्ट दहीसर, 14 गावातून अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक 14D मधून निवडून आलो आहे. नमस्कार, मी शशिकांत नवनाथ भोईर, 14क मधून निवडून आलेलो आहे. नमस्कार, मी शशिकांत हंबीराव राऊत, प्रभाग क्रमांक 16A मधून दुसऱ्या वेळेला निवडून आलेलो आहे. नमस्कार. नमस्कार, मी सौ माधुरी जयेंद्र सुतार, प्रभाग क्रमांक 21A मधून निवडून आलेली आहे. ही माझी दुसऱ्यांदा वेळ आहे. धन्यवाद. नमस्कार, मी स्वाती अशोक गुरखे, मी प्रभाग क्रमांक 28B मधून निवडून आलेली आहे आणि या सभागृहामध्ये ही माझी दुसरी वेळ. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट स्वप्ना अशोक गावडे, मी 24क मधून निवडून आलेली आहे. ही माझी सभागृहामध्ये द्वितीय वेळ आहे. शेखर भोपी, 24B मधून मी निवडून आलेली आहे. नमस्कार, मी रुपाली किस्मत भगत, प्रभाग क्रमांक 23B मधून मी दुसऱ्यांदा निवडून आलेली आहे. नमस्कार, मी सौ ललिता घनश्याम मडवी, मी 8 क्रमांक क मधून निवडून आलेली. नमस्कार, माधुरी किसनदेव हरिजन 8B मध्ये निवडून आलेली आहे. पहिले. नमस्कार, मी सौ अंजना दिलीप म्हात्रे, प्रभाग क्रमांक 8 मधून पहिल्यांदा निवडून आले. 8D मधून पहिल्यांदा निवडून आले. नमस्कार, मी रेश्मा राजेश मधी, प्रभाग क्रमांक 5 मधून मी प्रथमतः निवडून आलेली आहे. नमस्कार, मी सुनील बाळाराम पाटील, या सभागृहामध्ये दुसऱ्यांदा निवडून आलो आहे. नमस्कार, मी गणपत दगडू भापकर, प्रभाग क्रमांक 19A मधून पहिल्यांदा निवडून आलेलो आहोत. नमस्कार, मी सुनील रामदास कुरकुटे, मी प्रभाग क्रमांक 19 मधून प्रथमतः निवडून आलेलो आहे. नमस्कार, मी नेत्रा आशिष शिर्के, मी प्रभाग क्रमांक 25क मधून निवडून आलेली आहे आणि ही माझी या सभागृहात 4थी टर्म आहे. नमस्कार, मी शुभंगी बेबीताई ज्ञानेश्वर पाटील, मी प्रभाग क्रमांक 15A मधून निवडून आलेली आहे. ही सभागृहातली 3री टर्म आहे. नमस्कार, मी सौ सुरेखा अशोक नरबागे, 28A मधून दुसऱ्यांदा निवडून आलेली. नमस्कार, मी अदिती लीलाधर नाईक, पहिल्यांदाच प्रभाग क्रमांक 13B मधून निवडून आलेली आहे. नमस्कार, मी सौ वैष्णवी वैभव नाईक, प्रभाग क्रमांक 13क मधून पहिल्यांदाच निवडून आली आहे आणि माझे सासरे माजी महापौर तुकारामजी रामचंद्र नाईक यांचा आशीर्वाद आणि शिकवण मनात ठेवून माझी राजकारणाची संधी मिळाली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार. मी सौ रंजना सुधाकर सोनवणे, वार्ड क्रमांक 6 मधून मी 4थ्यांदा निवडून आलेली. नमस्कार, मी सौ दयावती संपत शेवाळे, प्रभाग क्रमांक 18 मधून B मधून निवडून आलेले. ही माझी दुसरी वेळ आहे. नमस्कार, मी वर्षा रमेश डोळे, प्रभाग क्रमांक 6B मधून मी प्रथमच निवडून आलेली आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सौ चंद्रभागा शंकर मोरे, प्रभाग क्रमांक 10 मधून दुसऱ्यांदा निवडून आले. नमस्कार, मी सौ मीनाक्षी किशोर पाटील, प्रभाग क्रमांक 11A मधून पहिल्यांदा निवडून आली होती. नमस्कार, मी प्रतीक्षा जयेश पाटील, प्रभाग क्रमांक 14A मधून पहिल्यांदा निवडून आली. नमस्कार, मी सौ शिल्पा राजेश ठाकूर, प्रभाग क्रमांक 19क मधून नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून या सभागृहात पहिल्यांदा आली आहे. धन्यवाद.
सर्वांना माझा नमस्कार. मी डॉक्टर पडाली काशीनाथ पाटील, प्रभाग क्रमांक 22 ब मधून पहिल्यांदाच निवडून आलेली आहे. नमस्कार, माझं नाव श्रेया सुदर्शन जिरगे, ऐरोली प्रभाग क्रमांक 5 क मधून मी पहिल्यांदाच निवडून आले आहे. नमस्कार, मी सौ प्रीती संदीप भगत, प्रभाग क्रमांक 18 मधनं पहिल्यांदा निवडून आलेली आहे. नमस्कार, मी सौ अंजली अजय वाळुंज, प्रभाग क्रमांक 16 क मधनं मी दुसऱ्यांदा या सभागृहामध्ये निवडून आलेली आहे. धन्यवाद. नमस्कार, मी मीरा संजय पाटील, नेरूळ प्रभाग क्रमांक 21 ब मधून मी दुसऱ्यांदा निवडून आले आहे. नमस्कार, मी रवींद्र उद्धव वितापे, प्रभाग क्रमांक 25 ड मधून निवडून आलेलो आहे. नमस्कार, मी डॉक्टर जयाजी कृष्णानाथ, सभागृहात 5व्यांदा निवडून आलेलो आहे. नमस्कार, मी अशोक भाऊसो पाटील, प्रभाग क्रमांक 5 ड मधून निवडून आलो आहे. या ठिकाणी मी या सभागृहामध्ये तिसऱ्यांदा निवडून आलो आहे. नमस्कार, मी शिवाजी बाजीराव खोपडे, प्रभाग क्रमांक 4 ड मधून पहिल्यांदाच निवडून आलेला आहे. नमस्कार, मी प्रकाश राणाभाऊ मोरे, वाशी 16 ड प्रभागातून निवडून आलेले आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छाने दुसऱ्यांदा या सभागृहात बसत आहे. नमस्कार, सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. नमस्कार, मी सौ रेखा विनोद म्हात्रे, प्रभाग क्रमांक 26 क दुसऱ्यांदा मी निवडून आलेले आहे. नमस्कार सर्वांना, मी सौ संतोषी गणेश माते, प्रभाग क्रमांक 26 ब मधून पहिल्यांदा निवडून आलेली आहे. नमस्कार, मी सौ गंगा चंद्रकांत पाटील, प्रभाग क्रमांक 6 मधून मी पहिल्यांदा निवडून आले. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सर्व सदस्य, मी सौ सायली नारायण शिंदे या सभागृहात दुसऱ्यांदा निवडून आले आहे. नमस्कार, मी शैला जगदीश पाटील, प्रभाग क्रमांक 19 ब मधून पहिल्यांदा निवडून आली आहे. नमस्कार, सौ अंजली प्रभाकर भोईर, प्रभाग क्रमांक 16 ब मधून दुसऱ्यांदा निवडून आले. नमस्कार, मी शिरीष प्रभाकर पाटील, प्रभाग क्रमांक 11 क मधून पहिल्यांदाच निवडून आलेलो आहे. धन्यवाद. नमस्कार, मी राजू लता भालचंद्र मळवी, प्रभाग क्रमांक 10 कोपरखेने मधून प्रथम निवडून आलेलो. नमस्कार, माननीय महापौर महोदया, माननीय उपमहापौर महोदय, त्याचप्रमाणे माननीय आयुक्त महोदय, सर्व सभागृहातील सदस्य, मी गणेश प्रकाश सकपाळ, प्रभाग क्रमांक 8 मधून पहिल्यांदाच या सभागृहामध्ये निवडून आलेलो आहे. नमस्कार, मी रामचंद्र वर्षा घरत, 15 ड मधून निवडून आले दुसऱ्यांदा. जय महाराष्ट्र, मी विशाल विचारे, प्रभागातील जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने प्रथमच निवडून आलो आहे. जय महाराष्ट्र, नमस्कार, मी अभिजित अनंत देसाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रथम नगरसेवक म्हणून मी निवडून आलेलो आहे. मी माझे मतदारांचे आभार मानतो, तसेच माझे नेते राजसाहेब ठाकरे यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, मी विशाल नंदा पोपट ससाने, प्रभाग क्रमांक 22 जुईनगर, दुसऱ्यांदा सभागृहात आलो आहे आणि जुईनगरच्या आणि तसेच माझ्या तमाम मायमाऊलींच्या आशीर्वादाने पुन्हा मला सभागृहात तुमच्यावर काम करायची संधी भेटली. यासाठी मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि जनतेचेही आभार व्यक्त करतो. नमस्कार, मी संदीप सुरेश म्हात्रे, प्रभाग क्रमांक 10 मधून पहिल्यांदाच निवडून आलेलो. नमस्कार, मी दीपक रघुनाथ पवार, प्रभाग क्रमांक 26 अ मधून दुसऱ्यांदा निवडून आलो. नमस्कार, मी मुनवर फकीर मोहम्मद पटेल, प्रभाग क्रमांक 13 ड मधून सेकंड टर्म आहे माझी. नमस्कार, मी सचिन देवपाल लवटे, प्रभाग क्रमांक 24 ड मधून पहिल्यांदा निवडून. नमस्कार, मी गिरीश खन्ना मात्रे, प्रभाग क्रमांक नेरूळ 24 अ मधून निवडून आलो आहे आणि ही माझी दुसऱ्यांदा वेळ आहे. नमस्कार, मी राजू रामा कांबळे, प्रभाग क्रमांक 3 अ मधून मी दुसऱ्यांदा निवडून आले. सर्वांना सहस्ने जय महाराष्ट्र. मी मनोज नळिनी गोपीनाथ हळदणकर, या सभागृहात तिसऱ्यांदा शिवसेना या पक्षाच्या वतीनं सभागृहात प्रतिनिधित्व करत आहेत. मी विजय लक्ष्मण चौगुले, प्रभाग क्रमांक 2 ब मधून मी निवडून आलो. नमस्कार, मी सौ मंदाकिनी रमाकांत म्हात्रे, प्रभाग क्रमांक 7 ब मधून निवडून आले. याच्यामुळे मी माझ्या प्रभागातील जनतेचे मी आभार मानते. धन्यवाद.
नमस्कार, मी सौ शैताली भावेश पाटील प्रभाग क्रमांक 7 क मधून प्रथम निवडून आलेली आहे. धन्यवाद. नमस्कार, मी अनिता सुरेश मानोरकर प्रभाग 7 मधून अ मधून निवडून आले. सर्वांना माझा नमस्कार. मी ऐश्वर्या अंकुश सोनावणे प्रभाग क्रमांक 4 ऐरोलीमधून प्रथमच निवडून आले आहे. धन्यवाद. नमस्कार, मी हेमांगी अंकुश सोनावणे ऐरोली प्रभाग 4 क मधून निवडून आलेली आहे. चौथ्यांदा मी माझ्या प्रभागातील सर्व जनतेचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी ममित लता विजय चौगले प्रभाग क्रमांक 5 ब मधून निवडून आलो आहे. धन्यवाद. नमस्कार, मी दिव्या वैभव गायकवाड 17 ड मधून निवडून आलेली आहे आणि मला जनतेने विश्वासाने या सभागृहामध्ये पाठवलेले आहे. त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि सोडवण्यासाठी आणि 100% मी प्रयत्न करणार. थँक्यू सो मच. नमस्कार, मी चांदणी लता विजय चौगले मी प्रथमच निवडून आले. धन्यवाद. नमस्कार, मी गौरी किशोर आंगरे दिघा प्रभाग क्रमांक 2 क मधून मी निवडून आलेली आहे. थँक्यू. नमस्कार, मी ॲडव्होकेट श्वेता सुभाष काळे प्रभाग क्रमांक 2 अ मधून प्रथमच निवडून आले. धन्यवाद. नमस्कार, मी कविता चंद्रकांत पाटील प्रभाग क्रमांक 15 क मधून प्रथमच निवडून आले. सर्वांना सस्ते जय महाराष्ट्र. मी अनिकेत मंदाकिनी रमाकांत म्हात्रे प्रभाग क्रमांक 60 ड मधून प्रथमच निवडून आले. धन्यवाद. नमस्कार, मी शुभम चौगुले मी प्रभाग क्रमांक 2 ड मधून प्रथमदा निवडून. नमस्कार, मी सोनवी अविनाश लाड प्रभाग क्रमांक 17 क येथून पहिल्यांदा निवडून. नमस्कार, मी आकाश बाळकृष्ण मडवी प्रभाग क्रमांक 3 ड मधून मी निवडून आलो. नमस्कार, मी जगदीश नानागवते प्रभाग क्रमांक 1 क मधून तिसऱ्यांदा निवडून आलो. नमस्कार, मी रामशीष राजबले यादव प्रभाग क्रमांक 1 ड मधून तिसरीदा निवडून आलो. सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. सन्माननीय महापौर महोदया, उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सर्व सभागृहातील सन्माननीय सदस्या, पत्रकार बंधू भगिनी, महापौर महोदय माझी ओळख करून देत असताना मी पॅनल क्रमांक 27 क मधून सौ सरोज रोहिदास पाटील तिसऱ्यांदा निवडून आलेले आहे आणि या पवित्र सभागृहामध्ये मी ज्या सर्व सन्माननीय नवी मुंबईतील नागरिकांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि मोठ्या मताधिक्याने आम्हाला मतदान केलेलं आहे, या पवित्र सभागृहामध्ये मी या पत्रकार बंधू भगिनींच्या साक्षीने त्या सर्व सन्माननीय नागरिकांचं इथे मनापासून अभिनंदन करते आणि आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, सन्माननीय सभागृह, मी पूनम मिथुन पाटील प्रभाग क्रमांक 27 ब मधून निवडून आलेली आणि ही माझी सेकंड टर्म आहे. थँक्यू. नमस्कार, मी भारती मंगळापळी 27 अ मधून निवडून आलेले आहे. ही माझी तिसरी टर्म आहे. धन्यवाद. नमस्कार, सर्वांना जय महाराष्ट्र. मी सौ शशिकला रंगनाथ आवटी प्रभाग क्रमांक 22 जुईनगर क मधून पहिल्यांदा निवडून आले. नमस्कार, मी पूजा राजू पाटील प्रभाग क्रमांक 3 क मधनं पहिल्यांदाच निवडून आले. नमस्कार, मी सौ प्रणाली अविनाश लाड पॅनल नंबर 17 ब मधून निवडून आली. ही माझी सेकंड टर्म आहे. धन्यवाद. नमस्कार, मी दीपाली सुरेश सकपाळ प्रभाग क्रमांक 9 ब घनसोली मी सेकंड टर्म निवडून आलेली आहे. थँक्यू. सन्माननीय सभागृह, उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. मी सविता रामचंद्र सांगळे प्रभाग क्रमांक 14 ब मधून प्रथमच निवडून आलेली आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सौ वैशाली रवींद्र पाटील प्रभाग क्रमांक 3 ब मधून प्रथमच निवडून आले. धन्यवाद. नमस्कार, मी वैशाली सुनील मस्कर घनसोली प्रभाग क्रमांक 9 क मधून प्रथमता निवडून आलेली आहे. जय महाराष्ट्र, मी कुमारिका दीक्षा शीतल सूर्यकांत कचरे पहिल्यांदाच प्रभाग 12 क मधून निवडून आले. धन्यवाद. नमस्कार, मी अरुणा शंकर शिंदे अ मधून निवडून आले. 1 नंबर वार्ड. नमस्कार, मी सुरेश शिवाजी कुलकर्णी क मधून निवडून आले. 20 क. नमस्कार, मी अमित रमेश पाटील
प्रभाग क्रमांक 27 ड मधनं मी दुसऱ्यांदा निवडून आलेलो आहे. नमस्कार, मी सविता देवीदास लागाडे तुर्वाष्टमधून 20 अ मधून निवडून आलेले आहे पहिल्यांदाच. जय भीम, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सौ अबोली महेश कुलकर्णी प्रभाग क्रमांक 20 ब मधून प्रथमतः निवडून आले. नमस्कार, मी प्रशांत धनाजी पाटील प्रभाग क्रमांक 9 अ घनसोली मधून दुसऱ्यांदा निवडून आलेलो आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी चंद्रकांत शंकर आगोंडे प्रभाग क्रमांक 20 ड मधून निवडून आले. नमस्कार, मी किशोर अशोक पाटकर. मला स्थानिक भूमिपुत्रांनी जुळगावमधून निवडून दिलेलं आहे. मी त्यांचे आभार मानतो. ही माझी 4थी वेळ आहे. नमस्कार, मी सौरभ रुचिकांत शिंदे घनसोली नोडमधील प्रभाग क्रमांक 9 ड मधील पहिल्यांदा निवडून आलो आहे. सन्माननीय सर्व सदस्यांचे पुन्हा एकदा सभेत स्वागत. विषय क्रमांक 1, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 19(1) अ अन्वये सभागृह नेता म्हणून एका सदस्याची नेमणूक करणे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 19(1) अ अन्वये एका सदस्याची सभागृह नेता म्हणून नेमणूक करावयाची आहे. श्री सागर ज्ञानेश्वर नाईक, गटनेता भारतीय जनता पार्टी नवी मुंबई गटातर्फे सभागृह नेतेपदी नेमणुकीसाठी सदस्याचे नाव बंद लिफाफ्यात आले आहे. श्री सागर ज्ञानेश्वर नाईक, गटनेते भारतीय जनता पार्टी नवी मुंबई गटातर्फे सभागृह नेतेपदी श्री सागर ज्ञानेश्वर नाईक यांचे नाव देण्यात आले आहे. सन्माननीय सदस्यांचे अभिनंदन प्रस्ताव. विषय क्रमांक 2, मी सन्माननीय श्री सागर ज्ञानेश्वर नाईक यांचे सभागृह नेता म्हणून नाव जाहीर करत आहे. विषय क्रमांक 2, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 19(1) अ अन्वये विरोधी पक्षनेता म्हणून एका सदस्याची नेमणूक करणे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 19(1) अ अन्वये एका सदस्यांची विरोधी पक्षनेता म्हणून नेमणूक करावयाची आहे. सन्माननीय सदस्य शिवसेना गटनेता मनोज गोपीनाथ हळदणकर यांच्या माध्यमातून बंद लिफाफ्यात विरोधी पक्षनेतेपदासाठी एक नाव आलेलं आहे. सन्माननीय सदस्य गटनेते मनोज गोपीनाथ हळदणकर यांनी श्री विजय लक्ष्मण चौगुले यांची विरुद्ध पक्षनेता म्हणून निवड केलेली आहे. मी सन्माननीय सदस्य विजय लक्ष्मण चौगुले यांचं नाव विरोधी पक्षनेता म्हणून जाहीर करत आहे. सन्माननीय सदस्यांचे अभिनंदन. सन्माननीय सदस्य बोला. आजच्या या सर्वसाधारण सभेमध्ये 20 फेब्रुवारीची सभा या ठिकाणी सुरू झाल्यानंतर विषय क्रमांक 1 अन्वये आपण सभागृह नेता म्हणून सागर ज्ञानेश्वर नाईक यांची निवड
जाहीर केली त्याबद्दल या सभागृहाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन. तसंच विषय क्रमांक 2 या 19(1) अन्वये विरोधी पक्षनेता म्हणून आपण या ठिकाणी या सभागृहामध्ये नाव जाहीर केलेलं आहे. मी या विजय लक्ष्मण चौगुले यांचं या सभागृहाच्या वतीनं अभिनंदन करतो आहे आणि हा ठराव मांडते. धन्यवाद. बोला सन्माननीय सदस्य. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय सचिव महोदय, सर्व अधिकारी वर्ग, सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक बंधूंनो, या ठिकाणी या सभागृहामध्ये ही पहिलीच सर्वसाधारण सभा आणि या सभेमध्ये महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या अनुषंगानं सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेत्याची निवड या ठिकाणी झालेली आहे. सभागृह नेतेपदी सन्माननीय श्री सागरजी नाईक साहेब, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते म्हणून श्री विजय लक्ष्मण चौगुले साहेब यांची निवड झालेली आहे. मी शिवसेना पक्षाच्या वतीने या दोघांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सभागृहामध्ये जो प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे त्यास मी अनुमोदन देत आहे. धन्यवाद. सन्माननीय सदस्यांपैकी कोणाला ह्या विषयावर बोलायचं असेल तर बोलू शकता.